नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती आता पी एफ रिलेटेड एक पूर्ण सिरीज सुरू करतो आहे. म्हणजे पी एफ नंबर पहिल्यांदा बनवण्यापासून तर तुम्ही कंपनी सोडल्यानंतर जे काही तुम्हाला फायनल सेटलमेंट करायची असते, म्हणजे पी एफ पेन्शन दोन्ही वगैरे काढायचे असतात, पूर्ण पी एफ झिरो करायचं असतं, तिथपर्यंत जे काही पूर्ण स्टेप असतात पी एफच्या, जे काही सर्व कामं असतात पी एफमधले, ते आपण या सिरीजमध्ये घेणार आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओला आपण EP1 असं सुद्धा देणार आहे, म्हणजे एपिसोड 1 म्हणून नावसुद्धा देणार आहे. तर तुम्हाला जर पूर्ण प्लेलिस्टमधले व्हिडिओ बघायचा असेल, आता हा व्हिडिओ तुम्ही कधी बघताय मलाही माहिती नाही आहे, मी आजपासून ही सिरीज सुरू करतो आहे. आपल्या चॅनलवरती पूर्ण प्लेलिस्ट असणार आहे. तर आजचा व्हिडिओ जरी तुमच्या कामाचा नसेल तर तुमचा 3ऱ्या नंबरचा किंवा 10व्या नंबरचा व्हिडिओ तुमच्या कामाचा असू शकतो. तर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता आजचा पहिला व्हिडिओ म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की तुमचा आतापर्यंत पी एफ नंबर कुठेही बनलेला नाही आहे, तुम्ही कुठेही काम केलं असेल परंतु पी एफ तुमचा कटलेला नाही आहे, तर तुम्हाला कंपनी सांगते की एक इवन नंबर तुम्ही बनवून आणा. आता तुम्ही कुठून बनवून आणणार आहे, तर तुम्ही स्वतःही मोबाईलच्या माध्यमातून बनवू शकता. तर आज आपण पाहणार आहे की इवन नंबर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून कसं बनवू शकता. तर स्टेप बाय स्टेप मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेले आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आता स्क्रीनवरती बघूया काय संपूर्ण प्रोसेस असणार आहे. तर सर्वात पहिले तर तुम्हाला उमंग ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचे. बघा या प्रकारचा त्याचा इंटरफेस असतो. हे उमंग ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं. रजिस्ट्रेशन खूप सोपं आहे. जर तुम्हाला नाही जमलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवूया. तर हे एक तुम्हाला उमंग ॲप घ्यायचं आहे आणि दुसरं एक ॲप घ्यायचं आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरला यायला लागणार. पुन्हा दोन्ही ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरच मिळणार आहे. इथं तुम्हाला टाईप करायचं आहे आधार फेस RD आणि हा जो ॲप आहे हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. फेस RDचं जे ॲप असतं त्याला काही नाही करायचं, आपल्याला फक्त डाउनलोड करून ठेवायचं आहे, कारण उमंग ॲपमधून ऑटोमॅटिक रिडायरेक्ट करतं फेस RDला जेव्हाही तुम्हाला फेस स्कॅन करायचा असतो. तर आता आपल्याला उमंग ॲपवरती यायचं आहे, याला ओपन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्या. जर रजिस्ट्रेशन नाही जमलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्यावरती एक छोटासा व्हिडिओ घेऊयाच. आता इथे आल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. वरती तुम्हाला दिसत असेल सर्च बॉक्स, इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे. मी ऑलरेडी सर्च केलेलं तर सर्व डिटेल खाली येत आहेत, पण मी तुम्हाला दाखवतो आहे. इथं सर्चमध्ये क्लिक करून टाईप करायचं आहे EPFO टाईप करायचं आहे, म्हणजे EPFOच्या सर्व सर्व्हिसेस तुम्हाला इथं दिसायला लागणार आहे. तर आता इथे बघा उमंग ॲपमध्ये भरपूर अपडेट झालेले. आता तुम्ही पासबुक बघू शकता, म्हणजे PFचं क्लेम करू शकता. म्हणजे जर तुम्हाला ॲडव्हान्स वगैरे काढायचं असेल, फायनल काढायचं असेल तर इथून तुम्ही क्लेमसुद्धा करू शकता. जे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याला ट्रॅक करू शकता, किंवा इवन कार्ड जे असतं ते सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आणि खाली बघा आता इवन अलॉटमेंट अँड ॲक्टिवेशन, म्हणजे PF नंबर बनवणं आणि त्याला ॲक्टिवेट करणं हे सोबतच होतं. तर आता आपल्याला हेच करायचं आहे. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इवन अलॉटमेंट अँड ॲक्टिवेशन. आता यामध्ये आपल्याला वरती आधार नंबर टाकायचा आहे, खाली आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. माहिती चुकवू नका, बरोबर माहिती जर तुम्ही टाकली आणि सर्व स्टेप फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच तुमचा इवन नंबर बनवू शकता मोबाईलचा उपयोग करून. आणि हो, सांगायचं म्हणजे काय की आता वेबसाईटवरती हा इवन नंबर बनतसुद्धा नाही, तुम्हाला मोबाईलमध्येच बनावा लागतो आणि याच ॲपमधून बनावा लागतो. आता खाली एक चेकबॉक्स आहे, त्याला क्लिक करा, नेक्स्टचं ऑप्शन ओपन होईल, नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे स्कॅन करायला विचारतं आहे, तर कसं तुम्हाला स्कॅन करायचा आहे चेहरा ते इथं स्टेप सगळं सांगितलेलं आहे, काही वाचण्याची गरज नाही आहे. खाली डायरेक्ट तुम्ही स्टार्ट स्कॅन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा फ्रंट कॅमेरा ऑटोमॅटिक ओपन होईल, याप्रमाणे तुमचं ग्रीन आलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेस असं कॅप्चर फेल येईल, तर पुन्हा स्कॅन करा. आता बघा यांचं फेस आलेलं आहे, ग्रीन झालेलं आहे पूर्ण बॉर्डर. डोळे आपल्याला बंद चालू करायचे आहेत, स्कॅन तुमचं होऊन जाणार आहे. तर बघा असं कॅप्चर झालं की मग इथे तुमचं पूर्ण आधारचे डिटेल फेच केलं जाईल. तर इथे काही डिटेल मिसिंग असणार आहे, तर जसं की आता इथे बघू शकता रिलेशन काही नाही सिलेक्ट केलेलं, तर ते रिलेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं. आता ह्या लेडीज आहे, आता इथे तुम्हाला लग्न झालेलं असेल लेडीज तर हजबंड सिलेक्ट करा, आणि लेडीज लग्न झालेलं नसेल तर फादर सिलेक्ट करा. आणि खाली इथे फादर किंवा हजबंड नेम आहे, तर यामध्ये ज्याही लेडीज असेल लग्न झालेल्या त्यांच्या हजबंडचं नाव आपल्याला टाईप करायचं आहे. तर बघा आता टाईप झाल्यानंतर सबमिटचं ऑप्शन येईल, तर आता फक्त आपल्याला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर बघा सबमिट झालं आहे. आता तुमचा UN नंबर बनलेला आहे. तुम्ही इथं मेसेज बघू शकता, डिअर मेंबर युअर UN नंबर दिलेला आहे बघा, 12 अंकाचा UN नंबर हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड अँड ॲक्टिवेटेड, म्हणजे जनरेटसुद्धा झाला आहे, म्हणजे बनलाही सुद्धा आणि ॲक्टिवेट पण झाला आहे. आणि त्याचा जो 1 टाईमचा पासवर्ड असतो, म्हणजे पहिल्यांदा लॉग इन करण्यासाठी जो पासवर्ड सिस्टम बनवतो तो पासवर्ड तुम्हाला मेसेजमध्ये आलेला असेल. बघा या प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईलमध्ये. यामध्ये तुमचा UN नंबरसुद्धा असणार आहे आणि एक 1 टाईमसाठी म्हणजे लॉग इन करण्यासाठी जो पासवर्ड आहे तो सुद्धा तुम्हाला दिलेला असणार आहे. तो पासवर्ड वापरून आपल्याला नवीन पासवर्ड बनवायचा आहे, जोही आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे.
तेही मी तुम्हाला आता इथे समोर दाखवणारच आहे. तर बघा खूप छोटीशी ही प्रोसेस आहे. यासाठी बघा तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे आणि क्रोमवरती येऊन इथे तुम्हाला टाईप करायचं आहे PF विड्रॉल मेंबर होम. एवढं तुम्ही टाईप करा आणि सर्च करा. नाहीतर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंकसुद्धा मिळणार आहे. त्यावरती क्लिक करून डायरेक्ट या पेजवरती या. आता हे आपण सिस्टममध्ये सुद्धा करू शकतो, पण आता आपण संपूर्ण प्रोसेस मोबाईलमध्येच बघतोय म्हणून लॉग इन आणि पासवर्ड चेंज करायची जी प्रोसेस ती सुद्धा मी तुम्हाला मोबाईलमध्येच दाखवत आहे. तर आता इथे बघा 2 ऑप्शन्स आहे, UN नंबर आणि खाली पासवर्ड. तर आपल्याला जो मेसेज मिळाला आहे त्यामध्ये आपल्याला UN नंबर मिळाला आहे. तो UN नंबर जो आहे 12 अंकाचा तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली जो मेसेजमध्ये पासवर्ड आहे तो ॲज इट इज टाकायचा आहे. चुकवायचा नाही. पासवर्ड थोडंसं कन्फ्युजिंग पासवर्ड असतो, परंतु 1-2 वेळा ट्राय करा, तुमचा पासवर्ड नक्कीच चेंज होईल. तर मेसेजमधला पासवर्ड बघून व्यवस्थित टाकायचा आहे. तर बघा मेसेजमध्ये आलेला UN नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथे साइन इनचं ऑप्शन मिळेल आपल्याला. त्या साइन इनच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. 6 अंकाचा OTP असणार आहे आणि त्यामध्ये एक OTP ID म्हणून सुद्धा असणार आहे 4 अंकाचा. तो आपल्याला टाकायचा नाही आहे. आपला OTP असणार आहे 6 अंकाचा. लक्षात असू द्या. वरती बघा इथं OTP ID लिहिलेला आहे 77967796. तसंच तुम्हाला एक ID पण दिसेल आणि एक पासवर्ड दिसेल जो 6 अंकाचा असणार आहे. तर आपल्याला 6 अंकाचा जो OTP आहे तो टाईप करायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर या प्रकारची विंडो तुमच्या समोर येणार आहे. यामध्ये आता तुम्हाला नवीन पासवर्ड बनवायचा आहे. तर त्यासाठी ओल्ड पासवर्ड म्हणजे जो मेसेजमध्ये आलेला पासवर्ड आहे तो आपल्याला इथे पुन्हा एकदा टाईप करायचा आहे आणि आता खाली न्यू पासवर्डमध्ये आपल्याला जो नवीन पासवर्ड पाहिजे तो टाईप करायचा आहे आणि त्याला पुन्हा एकदा रीएंटर करायचं आहे, म्हणजे 2 वेळा टाकायचं आहे कन्फर्म करण्यासाठी. जो तुम्ही नवीन पासवर्ड बनवताय तो कशाप्रमाणे तुम्ही पासवर्ड बनवायचा आहे तर बघा मी तुम्हाला इथे दाखवतो कसं बनवायचं आहे. तर एक लेटर कॅपिटल ठेवायचे, बाकीचे लेटर स्मॉल ठेवायचे, एक स्पेशल कॅरेक्टर घ्यायचे आणि काही नंबर्स घ्यायचे. तुम्ही 2 पण कॅपिटल करू शकता, 2 स्मॉल पण करू शकता. फक्त लक्षात ठेवा की कोणतंही एक कॅपिटल लेटर असायला पाहिजे आणि काही स्मॉल असायला पाहिजे, म्हणजे स्पेशल कॅरेक्टर लेटर्स नंबर्सचं कॉम्बिनेशन ठेवायचं असतं. जर तुम्हाला खूपच सोपा पासवर्ड ठेवायचा असेल तर असं सुद्धा तुम्ही पासवर्ड ठेवू शकता. मी तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून पासवर्ड बनवून दाखवतोय. तर बघा आता P मी मोठा ठेवलेला आहे आणि बाकी PA स्मॉल ठेवलेलं आहे. त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर घेतलेलं आहे @ आणि लेटर्स घेतलेले आहेत 001. कमीत कमी यामध्ये 8 कॅरेक्टर असायला पाहिजे. आता इथे एक कन्फर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. आर यू शुअरचा एक पॉपअप येईल, त्याला ओके करा. आता तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. कधी कधी वेबसाईट स्लो चालते तर थोडंसं पेशन्स ठेवायचे. 1-2 वेळा ट्राय करावं लागू शकतं तुम्हाला. तर बघा आता या प्रकारची विंडो येईल. यामध्ये तुम्हाला आता जो आधार बेस OTP आलेला आहे मोबाईलवरती तो इथे टाईप करायचा आहे. हा OTP आधारच्या वेबसाईटवरनं येतो आणि या आधीचे OTP जे ते EPFOच्या वेबसाईटवरून येतात, म्हणून इथे आता आधार OTP लिहिण्यात आलेलं आहे. तर OTP टाकायचं आणि चेंज पासवर्डचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. बघा या प्रकारचं वरती तुम्हाला मेसेज पाहायला मिळेल, पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली, आणि एक मेसेजसुद्धा तुम्हाला मोबाईलमध्ये येईल की पासवर्ड चेंज झाला आहे. तर बघा त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे तुम्ही लॉग इनच्या पेजवरती येणार आहे. आता तुमचा UN नंबर बनला आहे, ॲक्टिवेट झाला आहे आणि त्याचा जो 1 टाईम आलेला पासवर्ड आहे तो सुद्धा चेंज झालेला आहे. तर ही संपूर्ण प्रोसेस असते. आता तुम्ही हा UN नंबर आणि पासवर्ड वापरून तुमची प्रोफाईल लॉग इन करू शकता, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमची कुठं तुम्ही काम केलेलं आहे किंवा तुमचे किती ID बनलेले आहेत. जसं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करता तर वेगवेगळे ID तिथं बनतात. तर IDचे नावं दिसणार आहे तुम्हाला, कधी जॉईन केलेलं आहे तुम्ही ते दिसणार आहे, कधी सोडलेलं आहे ते दिसणार आहे. तर संपूर्ण प्रोफाईल तुम्ही इथून तुमची ॲक्सेस करू शकता. तर बघा ही संपूर्ण प्रोसेस होती. PF नंबर पहिल्यांदा बनवणं, त्याला ॲक्टिवेट करणं आणि त्याचा पासवर्ड चेंज करणं. तर दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून समोर येणारे PFचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.